क्रिकेटचे तारे सितारे आज उतरलेले पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. पवन केणी दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल. कालचा दिवस अक्षरशः एकाच नावाच्या पुढे घोंगावत असताना पाहायला मिळाला होता. ते नाव होतं भावेश पवार. काय कामगिरी केली त्याने. 87 धावा चेस करत असताना 16 बॉल 63 धावा एकटा लढला. एक पात्री अभिनय केलं. परंतु आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहणार. कोणता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतो आणि वाई11 बोनकोडे या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. त्यासाठी आपण पाहिलं आणखीन एक मॅच बाकी आहे. तदनंतर फायनलची मॅच पाहायला मिळेल. एकंदरीत 3 मॅचेस आहेत मैदानावरती चालू असणारा सामना. एका बाजूला सिल्वर स्टार भिवंडी आणि त्याच्या अगेन्स्ट आकाश 11 जुहू. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. व्हेरी फर्स्ट बॉलवरती विकेट प्राप्त केली. गोलंदाज आशिष मेहरोच्या नावावरती हा कारनामा. बॅटर आउट. इथे विकेट येत असताना पाहायला मिळाली आहे. धक्का लागत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र आपण नवीन फलंदाज आकाश जहांगीरला आपण पाहतो दाखल होत असताना तो पाहायला मिळतोय. खेळाडू महत्वाचा राहील संघासाठी. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. पुढचा चेंडू आशिष. हाफ ट्रॅकर होता, खेचून मारला. पहिला बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि त्याची जाणीव करून देणारा आकर्षक षटकार. सहा धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालेला आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हा स्लोवर वन होता. कटरचा वापर सातत्याने करतो. हातभर वळण घेणारे चेंडू प्रतिस्पर्ध्याला नेहमी दुविधा मनस्थितीमध्ये टाकतात. सातत्याने धावा आटोक्यात आणण्यासाठी ही गोलंदाजी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले पहा. शरीरावरती भ्रश झाला होता. बॉल चांगली गोलंदाजी आशिष मेहरोच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. अचूकतेचं माहेरघर. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतो. सातत्याने बॉल वळवण्याची क्षमता त्याच्याकडे. टप्प्याकडे लक्ष देतो. लेंथ आणि लाईनकडे वरती निर्भर तो नेहमीच पाहायला मिळालाय असा आशिष. यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. इथे थर्डमॅनला चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर मात्र एक सिंगल निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. विनीत अद्याप ऑफ स्ट्राईक आहे. स्ट्राईक मिळालेली नाही आहे त्याला. ज्या ज्या वेळेला त्याने स्ट्राईक घेतली आहे त्या वेळेला धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. बॅटला धावांचा लढा लागलाय या विनीत माळीच्या आणि त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये पाहतोय. 8 बनलेल्यात. एक फलंदाज बाद झालाय. पहिले षटक. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल बॅकफुटला आलाय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करणारा पॉवरफुल स्ट्रोक षटकार. आकाश का बल्ला अभी कर रहा है हल्ला. षटकार आले. 14 बनलेले आहेत. यावेळेला बॅकफुट लावून समोर खेळण्याचा प्रयत्न. याची फलंदाजी नेहमीच राहते ना. झक्कास तो आकाश बॅटिंग करतोय. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. 3 षटकांची मॅच आहे. 15 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना सिल्वर स्टार भिवंडी. परंतु त्याच्यापर्यंत बॅटिंग येईल का ही पाहणे अत्यावश्यक. अक्षरशः थोड्याच वेळामध्ये पावसाचंही आगमन होतंय की काय त्याची चाहूल तर निश्चित लागली आहे. परंतु गर्दी पहा. हरजी अडसूळ असतील, मयूरजी तरकारी असतील, संदीपजी पोटे असतील,
ज्यांनी केलेलं हे आयोजन तुम्ही पाहताय, जिथे नजर जाते तिथे गर्दी आहे. गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळाली आहे. फिरोज शेख गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. सातत्याने आपण पाहतो गर्दीचे विक्रम मोडीच काढले आहेत या मैदानावरती. कदाचित असंही म्हणावं लागेल ना, कदाचित खारदांडा कोळीवाडा या मैदानावरती यावर्षी सर्वाधिक जास्तीची गर्दी यावर्षी पाहायला मिळते की काय असंच वाटू लागलंय. 15 म्हणलेले आहेत. एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक दुसरं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती फिरोज दाखल होतोय. फिरोज शेख. 15-1. पुढचा चेंडू यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न. इथून मात्र डावी येशी सोडून जाणारा चेंडू इथून बाला मिळाला जो दिशाहीन आहे. अवांतरची धाव येते. 16 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. ज्याच्या गोलंदाजीतली धार आपण सातत्याने पाहिली आहे आणि ज्या रीतीने तो गोलंदाजी करतो ना फिरोजला आपण पाहिलं सातत्याने वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून पाहायला मिळतं. तो क्रशर नेहमी तो आता तो असा गोलंदाज. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील इथून पाहायला मिळाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून काही रील्स तुषारजी कोंडाळकर यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालेल्या आहेत. तुषार एडिट त्यांचंही चांगलं कामकाज पाहायला मिळालंय आणि त्यांचंही खरं तर स्वागत असेल. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना आय लव्ह फोटोग्राफी मनीष दाभी यांच्या माध्यमातून देखील आपण अनेक रील्स पाहिल्या. 25,000चा टप्पा ओलांडली आहे आय लव्ह फोटोग्राफी. वन लव्ह फोटोग्राफी खरं तर त्यांचं कौतुक करायला हवं. सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज पाहायला मिळालंय. ही बाई झालेली आहे धावफलकावरती. 18 बनलेल्या पाहायला मिळाल्या. वन लव्ह फोटोग्राफी खरं तर आपण पाहिलं या स्पर्धेच्या संपूर्ण छायाचित्रण त्यांनी केलेलं आहे. फोटोशूट्स केलेले आहेत. रील्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि कालही सर्वाधिक जास्त रील्स व्हायरल होत असताना पाहायला मिळाल्या. मला वाटतं काल केवळ एखाद्या इंस्टाग्राम पेजला आपण म्हणता येणार नाही की जास्तीच्या रील्स व्हायरल झाल्यात का सर्वांच्या रील व्हायरल झाल्या. कारण खेळीच तशी केली होती भावेश पवारने. बॅटची आतली कडा घेतली आहे. विकेटकीपरच्या दिशेने चेंडू निघालाय. धावा थांबवण्यामध्ये यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज फिरोज. एक नम्रतेची विनंती आहे कोणत्याही प्रेक्षक वर्गाने व्यासपीठावरती किंवा समालोचन कक्षाकडे येऊ नका पाऊस आला की. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून घेत असताना डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. DRS निर्णय काय येतो पाहिला जाईल. ही धाव आहे का? कारण मागील मॅच मध्ये अशीच एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात जिथे आकाश बाद झालेला पाहायला मिळाला होता. नुकतंच आगमन होत असताना पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर वरवी मान्सून दास यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि अगदी त्याच वेळेला सातत्याने संघ पुरस्कर्ते म्हणूनही आपण पाहतो ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब ज्यांचं नुकतंच आगमन या व्यासपीठावरती झालेलं आपण पाहतोय. 18 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद झाला. या बॉलचा अजून निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. संपूर्ण अँगल पाहिले जातील कारण आकाश सारखा बॅटर त्या रीतीने तो मैदानाच्या आतमध्ये संघासाठी सर्वाधिक महत्वाचा आहे. फलंदाज इथे होईल बाद. सेव्हन्टी लाईव्हच्या माध्यमातून कारण आपण पाहिलं ना केसाची रुंदी राहिली होती असंच म्हणावं लागेल. विकेट प्राप्त झालेली. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहा.
अगदी आपण पाहिलं बॅट ड्रॅग करत असताना इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. 19 धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. सुहास पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक पवार दाखल झालाय. काल आपण पाहिलं ज्या रीतीने भावेशने बॅटिंग केली, आज कल्याणचा सुहास पवार बॅटिंगसाठी येतोय. खरं तर जन्मदिवस तो साजरा करेल का? आज कशा दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतेय. एक असा आयकॉन खेळाडू ज्याने आयकॉन क्रिकेट खेळत असताना घर स्वतःच घेतलेलं पाहायला मिळालं, असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंडला सुहास पवारला आपण पाहतोय. धावफलकावरती धावा 19 बनलेल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाची गोलंदाजी आपण पाहिली आहे. चांगली गोलंदाजी इथून होत असताना मला मिळत आहे. यावेळेला लोअर फुल टॉस लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल इथून येईल. एकेरी धाव येत असताना मला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 बनलेली आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. या षटकामध्ये केवळ 4 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या फिरोजच्या माध्यमातून. काय गोलंदाजी! 2 षटकांचा खेळ संपला. 20-2. एक फेरबदल धनंजय भिंताडेला इन्व्हाइट करण्यात येत आहे. अनेक एडिटर्सचा मी उल्लेख केला. इम्रान नझीर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यालाही आपण पाहत आहोत. वॉक विथ इम्रान नझीर खरं तर त्यालाही आपण पाहतोय. धनंजय भिंताडे आलाय गोलंदाजी मार्कवरती. अनेक खेळाडूंचे ब्लॉक्स जास्तीचे चर्चेचे विषय म्हणू लागलेत हल्लीला. 20 बनलेल्या. 2 फलंदाज बाद झाले. धनंजय आला गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. या षटकामध्ये धावा किती येणार, टार्गेट किती सेट केलं जाणार, याचं थोड्याच वेळामध्ये उत्तर मिळेल. 3 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. चला नेक्स्ट मॅच 16 मध्ये टॉस करण्यात येईल. हाफ ट्रॅकर होता सुहास पवार. पवारची पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराला त्याच्या बॅटमधून. ही लांबलचक भिवंडी प्रीमियर लीग मध्ये जिंकलेली बाईक असेल. सातत्याने विक्रम त्याच्या नाव पुढे पाहायला मिळाल्यात. आज स्क्वेअर कट केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूवरती फेकी होईल. तद्वर घेतली जाणारी केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती आहेत. संघ सुस्थितीमध्ये निघालाय असं म्हणता येईल, कारण इथून पुढे अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 12 ते 13 धावा जर का इथून बनल्या तर एक 40 धावसंख्येची टोटल एक माइल स्टोन ठरू शकते. कोणती धावसंख्या यशाची आम्ही देत नाही जरूर, परंतु या धावा सर्वाधिक महत्वाच्या आहेत. 27-2 आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल बाहेर पाठवलाय. विनीत माळीच्या बॅटमधून आकर्षक अद्भुत टोलेजंग फटकेबाजी. षटकार. बाहेर हेलिकॉप्टर लुक दिला होता. रीच आउट केलं. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचला आणि तदनंतर स्ट्रोक मेकर असंच नाही, अल्पावधीमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आला खेळाडू. 33-2. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल दिशाहीन आहे. एक्स्ट्राची रन्स येते. धावफलकावरती 34 आहेत. जे विचार केलाय तिकडेच वाटचाल पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जो खेळ आपण सातत्याने पाहतोय, अनेक वेळेला असेही किस्से पाहायला मिळतात ना, जे चितलं ते घडतं असत नाही. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न.
पोझिशन मध्ये आले नव्हते, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. फटका खेळण्यासाठी पोझिशन हवी होती ती इथून बनवता आलेली नाही आणि त्यामुळे की काय बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. फलकावरती 34 आहे. 2 फलंदाज बाद झाल्यात. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे अद्याप. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर थेट समुद्रात. षटकार. हा फटका पहा. क्लासिकल अंदाज. आणखीन एक स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल इथून कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनतायत. त्या 41 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये. 3 षटकांचा सामना त्यामुळे 42 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होत असताना पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग केली होती सिल्वर स्टार भिवंडी या टीमने. टॉस हरल्यानंतर आकर्ष 11 जुहू या संघाला इन्व्हाइट केलं होतं. प्रथम जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं त्यांनी टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. सिल्वर स्टारने बॅटिंग केली. धावफलकावरती बनला त्या 41-42 टार्गेट आहे. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आवाजामध्ये बदल करूयात आणि ऐकूयात पुन्हा एकदा प्रमोद शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 सध्या आपण पाहत आहेत पर्व 5वे. अनेक खेळाडूंच्या सेल्फीज आपण पाहिलेत, परंतु तारिफबाई सय्यद यांची सुद्धा सेल्फी सध्या आपण पाहत आहेत आणि ते सुद्धा आपण पाहू शकाल. अनेक प्रेक्षक वर्गांनी जी गर्दी केली, कारण इथे दर्दी प्रेक्षक वर्ग आहेत आणि अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 42 रनचं. सिल्वर स्टार भिवंडी या टीमने काय विनीत माळीचे आक्रमकतेचे फटके पाहायला मिळाले. प्रतिम आपण पाहत आहेत. चला फिल्डिंग सेट करायची. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. काय प्रेक्षक वर्गांनी मात्र अप्रतिम गराडा घातलाय. संपूर्ण घेराव करत असताना आपण पाहत आहेत तुमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग. जबरदस्त प्रेक्षक आणि जिथे पाहावं तिथे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या तरी रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक जरूर आपण पाहू शकाल. खारदांडा कोळीवाडाचं हे मैदान आणि अप्रतिम असं चांगलं क्रिकेट सध्या आपण अनुभवत आहेत. 42 रनचं टार्गेट घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेचे आयोजक हर्ष अडसूळ यांना आपण पाहत आहेत. मयूर तरकारी साहेब, संदीपजी पोटे साहेब यांना सुद्धा आपण पाहत आहे, जे स्वतः आयोजक समाजसेवक. जगदीश डुंगा फाउंडेशन ही समाजसेवा नेहमीच त्यांची आपल्याला पाहायला मिळते. जनसेवा ही समाजसेवा म्हणून ओळखलं जातं आणि कॉपरेट केले या स्पर्धेला वास्तव ग्रुपच्या प्रत्येक परिवारातील सदस्याने. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. 70-70 स्पोर्ट्स अँड शिवांश स्पोर्ट्स स्पेशल थँक्स. रिमझिम पाऊस, समुद्र किनारी आणि अगदी मात्र या वेळेला पाहत आहेत प्रेक्षकांची अफाट गर्दी.
हे केंद्रबिंदू ठरले. सध्या आपण पाहताय त्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक धन्यवाद आहे, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि पावसाशिवाय स्पर्धा सुद्धा अधुरी आहे. आता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग सेट केली जाईल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतील. 42 रनचं टार्गेट यावेळेला सेट करण्यात आलंय आणि अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं वेळेच्या अभावी षटकांमध्ये कपात केली गेले, कारण उशिराने आज सामन्याला सुरुवात झाली आणि त्या कारणास्तव आपण पाहतायत काल अप्रतिम चांगला खेळ सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. चला सामन्याला होते सुरुवात. केतन मात्रे स्ट्राईक एंड कडे आपण पाहतायत, तर फरदीन काझीला आपण पाहू शकाल. यस अंपायर. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल? अक्षय तेटे गेल्या मॅच मध्ये महाग ठरला गेला होता. 25 रन्स तब्बल खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु आता मात्र आर्यन भोईर यांना आपण पाहताय सध्या प्रॅक्टिस करत असताना. करण पाटीलला आपण पाहतायत. अपकमिंग यंगस्टर आहेत, भिवंडीचे अभिमान म्हणून ज्यांना ओळखलं जातं. लगातार 3 षटकार केतन मात्रे जर ठोकतायत तर प्रशांत तिवारी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. ती ऊर्जा दिली जाते, प्राइज नाहीये. कारण पाटीलला गोलंदाजी मार्कवर इन्व्हाइट केलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी 42 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. 14च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे. आकर्ष 11 जू टीम. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल. फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय आणि या वेळेला स्ट्राईक एंड कडे आपण पाहतायत. चौदाच्या सरासरीने खेळावं लागणार आहे. 42 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. आकर्ष 11 जुहू तर एका साईडला सिल्वर स्टार भिवंडी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी फरदीन काझीला आपण पाहू शकाल करण पाटीलच्या समोर. 42 रन्स या वान कशा पद्धतीने मात्र या वेळेला क्लिअर करतील. पहिलाच बॉल. बिलाल शेखच्या हातातून बॉल मात्र जरूर सुटलाय. लॉंग स्टॉप रिझनला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल प्लस 1 रन मिळत असताना 2 रन्स ऍड केले जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. केतन मात्र थोडासा क्रॅम्प येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहू शकाल त्रस्त होत आहेत केतन मात्रे. फरदीन काझी येत आहेत, आपल्या पार्टनरला त्या ठिकाणी विचारपूस करतायत आणि क्रिकेटने हेच आपल्याला दिलंय. सुखदुःख वाटून दिलेत आणि मैत्रीपूर्ण संबंध जोपासायला सांगितलेत. फक्त क्रिकेट हे क्रिकेट मर्यादित राहिलं नाही, तर एक परिवार बनत गेला आणि एक परिवार बनता बनता आपले मित्र कधी झाले हे कळलंच नाही. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, क्रिकेट आमचा श्वास आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकलंय. 2 रन्स सध्या आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर येताना
अव्वला जागेवरून खेळायचा प्रयत्न जरूर केला गेलाय. मिस्टर मिस स्ट्रोक आहे. शॉट थर्ड मॅनला बॉल निघून जाईल. सुलतान पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. केतन मात्रेच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर करण पाटील. मान्सून ब्लास्टमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावर परफेक्शन. मग तिखट मारा काय असतो ते खूप त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतोय. मात्र डेफिनेटली व्हाईट बॉलच्या स्वरूपाने 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 रन झालेत. बॉल परफेक्ट या वेळेला तिकट मारा होत नाहीये. व्हाईट बॉलवर व्हाईट बॉल येत आहेत आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत असताना करण पाटील सध्या उजव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर द विकेटने येत असताना अँगल क्रिएट होत नाहीये आणि इथून करण पाटील एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 3 खर्च केलेत व्हाईट बॉलच्या स्वरूपात. चांगला बॉल होता. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. एकदा का टप्पा मात्र मिळाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. मग फिरकीचा मारा करण्यासाठी अप्रतिम आपण पाहू शकतायत या गोलंदाजाकडे तेवढं पोटेन्शियल आहे. विकेट घेण्याची क्षमता आहे. हा चांगला बॉल होता. परफेक्ट या वेळेला तिखट मारा पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळून काढलाय. पवन केने पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3 बॉलचा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खेळ संपन्न झालाय. कारण पाटील गोलंदाजी मार्कवर धावा थांबवलेत या षटकामध्ये. व्हाईटच्या व्यतिरिक्त धावा दिलेल्या नाहीयेत. त्यावेळेला पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता. मोठा प्रहार करण्याचा एक मनसुबा बनवला होता परंतु करण पाटीलचा फिरकीचा मारा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी केली. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी संमिश्रण युक्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 7 बॉल हाताळले त्यामध्ये 3 वाईट. यावेळेला जागा बनवली. बॉलला जागा दाखवली. इनसाइड आउटचा फटका बॅकफुटला गेले. चांगला बॉडम हँडचा वापर केला फरदीन काझीच्या बॅटमधून. अप्रतिम तडाखेबंद फटका. षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. ऑन साईटला जसा विनीत माळीने मारला होता तसाच फरदीन काझीच्या बॅटमधून मात्र हा षटकार. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. टप्पा पडल्यानंतर लगेच बॉलला मात्र यावेळेला पिक केलं आणि 6 धावांमध्ये टिक करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 6. महिना ते आहे. आर्यनचा पहिलाच बॉल पुल केलाय. पुलचा फटका वंडरफुल डिलाइटफुल ब्युटिफुल. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग.
बोर्ड लागल्या जात आहेत. काय अप्रतिम आक्रमकता यावेळेला दाखवण्यात आले. केतन मात्र एका साईडला तर एका साईडला फरदीन काझी, दोन सुपरस्टार सध्या आपण पाहतायत. आक्रमकतेचे सितारे आहेत. कंडिशननुसार खेळण्याची कला आहे. खूपच आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्यामुळे अगदी सहजगत्या बॉल बॅटवर घेतला. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना अगदी स्वीट स्पॉटला षटकार आला. 25-0. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन बॉल जरूर होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. थर्ड मॅनला सुलतान खान पुढे सरसावेल आणि इथून मात्र 4 रन मिळत असताना क्रॉप फिल्डिंग चौकार. पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29. 10 बॉल. या वेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला खूप चांगला फटका आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार झन्नाटेदार 6. वेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जबरदस्त आक्रमकता जी आपल्याला पाहायला मिळते ते अप्रतिम आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले गेले. 36 रन. या वेळेला हा तिसरा लगातार आपल्याला पाहायला मिळतोय. इनक्रेडिबल बॅटिंग केतन म्हात्रे, वाकळणचा टायगर जबरदस्त फॉर्मामध्ये आपण पाहू शकाल. काय आक्रमकता सिद्ध करत असताना ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग 6. आणि यस विन होत असताना आपण पाहतायत विजयी षटकार. ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढला. 42 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा इंजुरीने त्रस्त झाला होता, परंतु ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग केली, अटॅकिंग मोड मध्ये आले आणि त्यानंतरचं मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त आक्रमकतेचे जे स्ट्रोक पाहायला मिळाले अप्रतिम आपण पाहू शकतायत. आकर्ष 11 जुहू टीमने 10 विकेट्सने मॅच जिंकली आणि त्यामध्ये केतन म्हात्रेच्या बॅटमधून जे फटके आले ते अप्रतिम. फरदीन काझीच्या बॅटमधून 13, 24 रन केतन म्हात्रे आणि अशा प्रकारे आपण पाहतायत जबरदस्त आक्रमकता सिद्ध करत असताना आपण पाहू शकलात विजयावर शिक्कामोर्तब केलं. चला मैदान खाली करा प्लीज, कृपया करून. कोणीही मात्र प्रेक्षक वर्ग जाणार नाहीये. लगेच मॅचला टॉस झाल्यानंतर सुरुवात होईल आणि फिरोज शेख ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 4 रन इकॉनॉमिकल गोलंदाजी केली त्यामुळे धावा थांबल्या आणि फिरोज शेख ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेच टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून.